आज मी करणार आहे हिरवा हरभरा हा दुकानात किराणा दुकानात विकत मिळतो, तर तो मी आणला आणि आता त्याची भाजी व डेलीचा स्वयंपाक काय करते आहे ते दाखवत आहे. तर बघा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला मी काय करणार आहे तर आपण पाहूयात. येथे मी हरभरे असे उकडून घेतले आहे, शिजवले आहेत, म्हणजे 10 ते 15 मिनटं शिजवले आणि जास्त पाणी टाकलं होतं शिजून. बघा किती कमी पाणी राहिलं. हे एक दिवसापूर्वी भिजवले होते आणि भिजवून मग शिजून घेतले आहे, म्हणजे पाण्यामध्ये उकडून घेतले आहेत. येथे मी कांदा कट करून घेतलेला आहे, बघू शकता. इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा कांदा टाकून द्यायचा आहे. त्यात मी इथे कांदा चांगला भाजून घेतलेला आहे, बघू शकता. रेडनेस थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे. त्यात मी काही खोबरं कट करून घेतलेलं आहे ते टाकते. छान भाजू द्यायचं. परतू घ्यायचं. अशा प्रकारे हे भाजलेलं आहे, हे बघू शकता. त्यात मी काही खडे मसाले टाकत आहे. लवंग, तमालपत्र, विलायची आणि पुन्हा फूल असं टाकत आहे. मिरी हे सगळं टाकत आहे. हे छान परतू घ्यायचं. त्यातच मी लसूण कट करून घेतलेला आहे, तो लसूण देखील टाकायचा. तो छान परतून घ्यायचा. त्यात मी आलं पण कट करून घेतलंय, बारीक तुकडे ते टाकून दिले. ते 5 मिनिटाचं भाजून घ्यायचं छान, जेणेकरून उग्र वास येणार नाही कांद्याला. बघू शकता छान भाजलेला आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं. येथे मी हा कढीपत्ता घेतलेला आहे. तुमचे मुलं जर असे भाजीतला कढीपत्ता काढून टाकत असेल तर मी याप्रमाणे वाटून घेते. इथे मिक्सरला भांड्यात आपण सगळं हे गार झालेलं हे घेतलेलं आहे, त्यात हे कढीपत्ता टाकायचा आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. आपण हे मिक्सरवरून काढून घेतलेलं आहे मस्त बारीक असं. पॅनमध्ये आपण तेल टाकूयात. आणि हे मिश्रण टाकूयात. हे छान परतून घ्यायचं. खूप सुंदर वास आला आहे वाटणाचा. थोडंसंच वाटण केलं आहे पण खूप सुंदर वास आला आहे, बघू शकता. आणि त्यामध्ये सगळं आहे, कढीपत्ता, मसाले, कांदा, खोबरं, लसूण, आलं,
असा छान परतू घ्यायचा हा मसाला. हा 5 मिनिटं इथे छान असा मसाला गरम म्हणजे त्याच्यात तेलात चांगला परतून झाला आहे. त्यात आपण ही हिंगाची वडी टाकणार आहोत, जेणेकरून हरभऱ्याने गॅस होत नाही पोटात, पोट गच्च वाटत नाही, गुब्बारा होत नाही. त्यामुळे हिंगाने गॅस पास होतात. मी हिंगाची वडी माझ्याकडे तर टाकली. अशा मी हिंगाच्या वड्या आणून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे मिळतात बाजारात. कडधान्य केलं की मी हिंगा वापरते. आता आपण हे हरभरे मिठाच्या पाण्यात आपण उकडून घेतले होते, बघू शकता हे शिजलेले आहेत. हे यात टाकून देऊया आणि छान परतून घेऊ, जेणेकरून सगळा मसाला हरभऱ्याला लागला पाहिजे. त्यात हळद चवीनुसार आणि तिखट, आणि माझ्याकडे हा काळा गरम मसाला आहे तो 2 चमचे, आणि मीठ आधी उकडवताना टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात असं मीठ टाकायचं. छान परतून घ्यायचं. बघू शकता आणि हे वाटलेलं आपण जे मिक्सरचं भांडं होतं, भांड्यात वाटलंय त्यातलं हे पाणी टाकून द्यायचं. आपण हरभरे आधीच शिजवलेले आहे, त्यामुळं कमी पाण्यात आपल्याला जशी पाहिजे तशी रस्सा भाजी करायची किंवा कोरडी करायची त्याप्रमाणे आपण पाणी टाकू शकतो. मी एवढं पाणी टाकलेलं आहे. आपण 5 ते 10 मिनिटं ही शिजू देऊ मसाल्यात, जेणेकरून हरभऱ्याला छान चव येईल. इकडे भाजी झालेली आहे आपली हरभऱ्याची. इथे भात शिजायला ठेवलेला आहे, तर अर्धवट शिजलेला आहे, शिजतोय अजून. इकडे पोळ्या करत आहेत. तर अशी कोणाची गडबड होती मला सांगा सकाळी सकाळी तिन्ही गॅसवर तिन्ही होतंय. अशी माझी धावपळ असते डेलीची. तीन गॅसचे शेगड्या असल्या की पटकन स्वयंपाक होऊन जातो.
वेळ कमी लागतो. आणि पटकन उरकून जातं, अर्धा पाऊण तासात स्वयंपाक होऊन जातो. असं माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन असतं. अशा प्रकारे आपली पोळी, आमरस, छोले भाजी, लोणचं, भात अशी आपली थाली तयार झाली बघू शकता. आणि इथे पाण्याची बॉटल फ्रीजमध्ये ठेवली होती. तर अशा प्रकारे जेवण तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही थाली कशी वाटली आहे तर ते मला सांगा. आणि या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब